मार्फत त्याला आपल्याविषयी आपलेपणा वाटतो. आपण जे बोलतोय ते त्याला आपलं वाटतं, तेव्हा तो माणूस आपल्याला घट्ट मिठी मारतो. म्हणजे आपल्या मुलाखतीची सुरुवात, मुलाखत हे बेसिक 3 गोल्डन 3 रूल्स मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यानंतर आपण वेगवेगळ्या विषयाच्यावरती बोलू. पण तुमची मुलाखत घेण्याची पद्धत, तुमची मुलाखत घेताय ती, त्याचा कंटेंट आणि समोरच्याला तो अपील झाला पाहिजे, त्याला मिठी मारली म्हणजे आपलं वाटलं पाहिजे, तरच तुमची ती मुलाखत खूप यशस्वी होऊ शकते. तुम्ही नुसतं टेक्निकली बोलताय, समोरचा माणूस कोरड्या उत्तरं देतोय, तुम्ही निघालात गेलात झालं संपलं, कोणालाही काय त्याचं सोयर नाही, कोणाला सुतक नाही. ती मुलाखत फक्त स्लॉट भरायसाठी घेतलेली मुलाखत असू शकते. त्यामुळे सगळ्यात पहिलं काय, मुलाखत याच्यामध्ये कोण असतो, मुलाखतकार असतो, मुलाखत देणारा असतो आणि मुलाखत ज्यांच्यासाठी घेतो, असे 3 पक्ष असतात, 3 पार्टीज असतात. त्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाची पार्टी असते ती थर्ड पार्टी, म्हणजे ज्यांच्यासाठी आपण मुलाखत घेतोय. आता मी मुलाखत का घेतोय, एखाद्या कलाकाराला बोलून त्याची मुलाखत का घेतोय, त्याच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्याशी जोडला जावा ना, की व्यक्ती जोडली जावी म्हणून मुलाखत घेत नाही आहोत. त्याच्या माध्यमातून प्रेक्षक आपल्याशी जोडला जावा म्हणून आपण ती मुलाखत घेतो. त्यामुळे आपली मुलाखत ही दुसऱ्याला आपली वाटणारी पाहिजे, आपल्याला मिठी मारणारी मुलाखत पाहिजे. दुसरा गोल्डन रूल, तिने मला विचारलं कशी करतोस रे कल्पना. तिनं मला विचारलं कशी करतोस रे कल्पना. मी तिच्या पाणीदार डोळ्यात बघितलं आणि म्हटलं बघ कशी करतो कल्पना. लोकांच्या कल्पना काय आहेत. एखाद्या जर का तुम्ही आता प्रशांत दामलेंची मुलाखत घेत असाल किंवा एखाद्या कलाकाराची मुलाखत घेत असाल, एका नेत्याची मुलाखत घेत असाल, तर त्यांच्याविषयी लोक काय कल्पना करतायत हा विचार करून, त्यांच्या चष्म्यातून विचार करून तुम्हाला त्याची मुलाखत घेतली पाहिजे. नाही तर प्रशांत दामलेची मुलाखत घेताय आणि तुम्ही त्याला एखाद्या वेगळ्याच विषयावरती बोलवताय, तर ते काहीही तिकडे वर्कआउट होणार नाही. तुम्हाला ज्याची मुलाखत घेतोय त्याच्याकडून इतरांच्या काही कल्पना आहेत, इतर काय त्याच्याविषयी विचार करतात, त्यांच्याकडनं काय जाणून घ्यायला आवडेल. एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये प्रशांत दामले आणि कविता लाडचं रिलेशन कसं आहे, कविता लाड आणि दोघांचं स्टेजवरती कसं असेल, या सगळ्या इमॅजिनेशनच्या कल्पना असतात किंवा इमॅजिनेशन असते. त्यांना तुम्ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपुढे ठेवायचं आहे. त्यामुळे दुसरी हे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जी दुसरे प्रेक्षक जी कल्पना करतात, ज्याची मुलाखत घेतोय, त्यांच्याकडनं प्रेक्षकांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी मुलाखत असेल तर ती मुलाखत यशस्वी मुलाखत होऊ शकते. अन्यथा फक्त स्लॉट भरण्यासाठी घेतलेली मुलाखत ती ठरू शकते. तिसरा मुद्दा काय आहे, शब्द की ओठ. शब्द की ओठ. पाडगावकर म्हणतात कोऱ्या कोऱ्या कागदांवर असलं जरी छापलं पण ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं. त्यामुळे तिसरं कडवं काय होतं, तिने मला विचारलं कसे सुचतात रे शब्द. तिने मला विचारलं कसे सुचतात रे शब्द. मी तिच्या निशब्द ओठांवर अलगद ओठ टेकवले आणि म्हटलं बघ असे सुचतात शब्द. याचा अर्थ काय, जे लोकांना बोलणं अपेक्षित आहे, जे लोकांच्या ओठामध्ये आहे ते तुमच्या मुलाखतीतून बाहेर आलं पाहिजे. लोकांना जे वाटते, आता राज ठाकरेंची मुलाखत घेतोय आणि राज ठाकरेंची मुलाखत घेत असताना मी GDP, देशाचा आर्थिक घसरता आलेख किंवा मग IT सेक्टरमध्ये काय होतं आहे हे राज ठाकरेंना विचारणं अपेक्षित आहे का तुम्हाला. राज ठाकरेंना काय विचारणं अपेक्षित आहे, उद्धव आणि राज एकत्र कधी येणार, ही लोकांच्या ओठातली गोष्ट आहे जी त्यांच्याकडनं मला काढून घ्यायची. म्हणजे पहिली गोष्ट, लोकांना अपील होईल, लोकांना आपली वाटेल अशी मुलाखत घेतली पाहिजे. दुसरं, लोकांच्या मनातल्या गोष्टी, कल्पना ज्या आहेत त्या मुलाखतीतून तुमच्याकडून समोर आल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोकांना अपेक्षित आहे, जे लोकांना त्यांच्याकडनं ऐकणं आवडेल, जे लोकांच्या ओठात आहे ते तुमच्या मुलाखतीतून आलं पाहिजे. आता तुम्ही मला की या सगळ्या गोष्टी कशा समजायच्या, या गोष्टी तुमचा कुठेतरी एक पहिला अभ्यास असावा लागतो. तर माझी शैली जर का म्हणाल तर लोक, अनेक नेते, अनेक पत्रकार जे आहेत ते कागद घेऊन बसतात, कागदावरती प्रश्न काढतात किंवा काय विचारायचं, कसं विचारायचं. मी तसं करत नाही. मी पूर्णपणे ब्लँक जाऊन त्या मुलाखतीला बसतो. उत्स्फूर्तता ही एक अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जो चौथा महत्त्वाचा मुद्दा सांगतोय तो म्हणजे उत्स्फूर्तता. समजा मी सूरजची मुलाखत घेतो, मी सूरजकडे जाऊन बसलो, सूरजची मुलाखत घेतो. मी 4 प्रश्न लाईनीत 10 प्रश्न काढलेले आहेत. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला X अपेक्षित आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर Y, तिसऱ्या प्रश्नाचं Z, 5व्या प्रश्नाचं A, 6व्या प्रश्नाचं B, 7व्या 8व्या B, Z असं मला उत्तर अपेक्षित आहे. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर Z न देता सूरजनी D दिलं तर मग मी काय करणार, कारण पहिला प्रश्न होती, माझा दुसरा प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे मुलाखत घेताना कुठलीही पहिलेपणे तुमची उत्स्फूर्तता असली पाहिजे. एक बॉर्डर लाईन तयार करायची. अर्थात मी माझ्या शैलीविषयी बोलतो आहे, माझं मुलाखतीचं तंत्र काय, माझ्या मुलाखतीचं मंत्र काय ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. त्यामुळे उत्स्फूर्तता ही अत्यंत महत्त्वाची आहे.